नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवी आरंभ MPSC मध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आपण काल पाहिलं होतं ऑस्कर पुरस्कार आणि त्यानंतर पाहिलं होतं नोबेल पुरस्कार, असे महत्त्वाचे पुरस्कार आपण काल पाहिलेले आहेत। आता ह्याच पद्धतीने आपण पुढचे देखील पुरस्कार पाहणार आहोत, कारण की आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणारे हे प्रश्न आहेत आणि मुख्यत्वे करून पुरस्कारासंबंधी पुस्तकांसंबंधी प्रश्न विचारले जातात। त्यामुळे आपण प्रत्येक प्रश्न आपण जो घेणार आहोत, जो टॉपिक घेणार आहोत, त्याच्यावर तुम्ही सखोल अभ्यास केला पाहिजे। आम्ही तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतच आहोत, परंतु ते अभ्यास करणं, त्याचं रिवाइज करणं हे आपल्याच हातात आहे। त्यामुळे आपण त्याला दुर्लक्ष न करता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला आणि आपल्या प्रश्नाच्या उत्तराच्या माध्यमातून आपले मार्क्स वाढवण्यावर भर देत चला। कारण कसं आहे मित्रांनो, आज आपण कालच पाहिलेलं आहे राज्यसेवेचा रिझल्ट लागलेला आहे। राज्यसेवेच्या रिझल्टचा कुठपर्यंत आपल्याला मेरिट गेलेलं दिसून येते, रेकॉर्ड झालेला आहे। त्याच्यामुळं आपल्याला अभ्यास करणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवावं लागेल, प्रत्येक गोष्टीचं बारकाईने लक्ष द्यावं लागेल, तरच मार्क येण्याची शक्यता आहे मित्रांनो। कारण आजकाल मार्कांची टक्केवारी जर पाहिली, काल पाहिला आपण किती मोठी त्याची टक्केवारी होती। त्यामुळे आपण समजूतदारीने विचार करून आणि त्याच्यावर रिव्हिजन करत राहा आणि त्याच्यातून मार्क मिळवण्याचा प्रयत्न करत राहा मित्रांनो। अशाच प्रकारे आपण आता पुढे देखील आपली ही जी लोशनची सिरीज सुरू आहे ती पुढे आपण निरंतर चालू ठेवणार आहोत। जोपर्यंत आपले हे पुस्तक पूर्ण होत नाही तोपर्यंत ही चालू राहील, काळजी करू नका। तर आपण अगोदर पाहिलेला आहे ऑस्कर पुरस्कार पाहिला, नोबेल पुरस्कार पाहिला। आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत रॅमन मॅगसेसे पुरस्कार। रॅमन मॅगसेसे पुरस्कार आपल्याला माहिती आहे मित्रांनो, हा प्रतिष्ठित मानला जाणारा पुरस्कार आहे। त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न हमखास विचारणारच। त्यामुळे आपण रॅमन मॅगसेसे बद्दल माहिती घेणार आहोत, तर लक्ष देऊन ऐका मित्रांनो। हा पुरस्कार फिलिपाईन्स सरकारद्वारा दिला जातो। फिलिपाईन्सचे तिसरे राष्ट्रपती होते, कोण होते? रॅमन मॅगसेसे नावाने। तर त्यांच्या मृत्यू पश्चात हा 1958 सालापासून हा वितरित केला जातो। त्यानंतर या पुरस्काराची स्थापना कधी झाली? 1957 मध्ये झाली। तसेच त्यानंतर काय केलं त्यांनी? हा पुरस्कार आशियातील सर्वात प्रतिष्ठित असा मानला जाणारा पुरस्कार म्हणून ओळखला जातो। त्यालाच काय म्हटलं जाते? आशियाचा प्रतिनोबल, म्हणजेच आशियाचा नोबल म्हणून देखील त्याला ओळख आहे। त्यामुळे ह्या रॅमन मॅगसेसेची जे महत्व आहे ते ह्या कारणाने आहे की त्याला आशियाचा नोबेल पुरस्कार असं म्हटलं जाते। त्यानंतर या पुरस्काराच्या मध्ये काय काय मिळाले जाते, त्या पुरस्काराचे प्रतीके काय आहेत? तर एक आहे स्वर्ण पदक आहे। त्यानंतर त्यांना $50,000 दिल्या जातात, अशा प्रकारचं याचं स्वरूप आहे। त्यानंतर हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे। कारण पुरस्कार आपल्याला पाठ असतात, पण कोणता पुरस्कार कोणत्या सेवेसाठी दिला जातो, हा पुरस्कार ह्या सेवेसाठी दिला जातो, आपल्याला हे कन्फर्म माहिती पाहिजे, तरच त्यावर आपण उत्तर लिहू शकतो। त्यामुळे रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ते आता आपण पाहणार आहोत। तर तो दिला जातो पाच क्षेत्रासाठी दिला जातो। पहिला आहे शासकीय सेवा, दुसरा आहे समुदाय नेतृत्व, तिसरा आहे जनसेवा, चौथा आहे पत्रकारिता, साहित्य आणि रचनात्मक संचार कला म्हणून आहे तो चौथा आहे। आणि पाचवा काय आहे? आंतरराष्ट्रीय समझोतामध्ये, आंतरराष्ट्रीय मध्ये जे आपण सामंजस्यपणा करार केला जातात त्याविषयी हा पुरस्कार दिला जातो। अशा प्रकारे मित्रांनो, रॅमन मॅगसेसे पुरस्कार इतका महत्वाचा होता की ते आपल्याला पाठ करणं आणि घेणं देखील महत्वाचं ठरतं। तसेच भारतामध्ये आपल्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा किती जणांना मिळाला आणि कोणाला मिळाला आपण ते देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो। त्याचे 1958 मध्ये विनोबा भावे यांना प्रथम मिळाला। त्यानंतर त्यांना कशासाठी मिळाला हे देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। त्याने भूदान आंदोलन हे आपल्याला माहिती आहे, ती चळवळ चालवली होती, त्या निमित्ताने त्यांना मिळालेला आहे। त्याच्यानंतर मदर तेरेसा आहे 1962, सत्यजित रे आहे 1967, MS सुब्बुलक्ष्मी नावाचे आहेत, त्यांना 1974 रोजी, इला भट्ट यांना 1977 रोजी, बाबा आमटे यांना 1985 रोजी, किरण बेदी यांना 1994 रोजी, तसेच
अरुणा रॉय यांना 2000 साली, अरविंद केजरीवाल यांना 2006 साली, त्यानंतर दीप जोशी यांना 2009 साली, अंशु गुप्ता आणि संजीव चतुर्वेदी या दोघांना 2015 रोजी मिळालेला आहे. त्यानंतर सोनम वांगचुक आहेत, त्यांना 2018 मध्ये मिळाला. सोनम वांगचुक आपल्याला माहिती आहे की त्याच्यावर 3 इडियट्स मधील जे पात्र आहे ते सोनम वांगचुक यांच्यावर आधारलेलं आहे. हे आपणास लक्षात ठेवण्यासारखं आहे मित्रांनो. त्यानंतर त्यांना 2018 ला मिळाला सोनम वांगचुक यांना. भरत वाटवानी यांना 2018 मध्ये मिळाला. रवीश कुमार यांना 2019 मध्ये मिळाला. तर आपणास हे देखील माहिती आहे रवीश कुमार यांना पत्रकारितेसाठी रॅमन पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आर.व्ही. कन्नन यांना 2013 रोजी 23 रोजी रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे. अशा प्रकारे महत्वाचे ज्या पुरस्कार होते आपले रॅमन मॅगसेसे मिळवणारे त्यांना आपण पाहिलेलं आहे. तर ते कशासाठी भेटलेले आहे ते देखील आपण पाहणं महत्वाचं ठरते मित्रांनो. तर विनोबा भावे यांना 1958 साली मिळाला, तो भारतीय. त्यानंतर त्यांनी भूदान आंदोलन चळवळ चालवली त्यामुळे मिळाला. त्यानंतर मदर तेरेसा यांना 1962 साली मिळाला. ते होते समाजातील वंचित वर्गासाठी निस्वार्थ सेवा करण्यासाठी केल्याबद्दल त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर सत्यजित रे हा 1967 मध्ये मिळालेला रॅमन मॅगसेसे हा चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल सत्यजित रे यांना मिळालेला आहे. त्यानंतर इला भट्ट यांना कशासाठी मिळालेला आहे, तर इला भट्ट यांना 1977 साली स्वयंरोजगार महिला संघ त्यांनी स्थापना केली. कोणती? स्वयंरोजगार महिला संघ, त्यालाच सेवा असं म्हटलं जाते. SEWA असं शॉर्ट नाव आहे. सेवा या संघटनेसाठी त्यांनी स्थापना केला आणि महिलांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे इला भट्ट यांना मिळाला. बाबा आमटे यांना कशासाठी मिळाला? बाबा आमटे यांना 1985 साली मिळाला, पण कशासाठी? कुष्ठरोग पीडितांच्या सेवेसाठी त्यांना रॅमन मॅगसेसे मिळाला. त्यानंतर किरण बेदी 1994 रोजी किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे भेटलेला आहे. तर ते कशासाठी? तिहार जेलमध्ये त्यांनी सुधारणा केली आणि त्यांनी पोलीस सेवामध्ये देखील सुधारणा केली. अशा या कारणासाठी त्यांना प्रशासकीय सेवेसाठी भेटलेला आहे. त्यानंतर आपण पाहिले अरविंद केजरीवाल यांना मिळालेला आहे 2006 साली. अरविंद केजरीवाल तर यांना कशासाठी मिळालं? सूचनाचा अधिकार म्हणजेच माहिती अधिकार याविषयी आंदोलन त्यांनी चालवलं होतं जंतर मंतर या दिल्लीच्या आपल्या मैदानावर. तर त्या कारणाने त्यांना सामाजिक एक आंदोलनाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं, त्याबद्दल त्यांना मिळालेलं आहे. त्यानंतर रवीश कुमार 2019 साली मिळालेलं आहे त्यांना. पत्रकारिता माध्यम आहे त्यांचं आणि ते कशासाठी की त्यांनी देशातील जनतेच्या वंचित दुर्लक्षित घटकांना त्यांनी त्या प्रश्नांना हात घातला आणि तो आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून ते जगासमोर आणि आपल्या देशासमोर मांडत होते. त्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. त्यानंतर डॉक्टर आर रवी कन्नन यांना मिळालेला आहे 2023 साली. ते आहेत आसाममध्ये कॅन्सरच्या उपचारासाठी त्यांनी कॅन्सरच्या उपचारासाठी जी पद्धत वापरली ती जनतेला योग्य व्हावी आणि त्यांची परेशानी होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही यासाठी त्यांनी एक चळवळ चालवली. त्यामुळे त्यांना 2023 साली रॅमन मॅगसेसे मिळालेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे अशी यादी होती. त्यानंतर आपण पाहणार आहोत आजपर्यंत भारतीयांना मिळालेले पुरस्कार किती आहेत, तर 55 आजपर्यंत रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेले आहेत मित्रांनो. त्यानंतर 2025 मध्ये आताच एक पुरस्कार जाहीर झाला, ते आहे रॅमन मॅगसेसे पुरस्काराचा. तर तो ग्रॅज्युएट गर्ल यासाठी पुरस्कार मिळालेला आहे. ह्या संस्थेला पुरस्कार मिळालेला आहे. त्याचे संस्थापक आहेत सफीना हुसेन या नावाच्या. ग्रॅज्युएट गर्ल ही संघटना NGO संघटना आहे ती आपल्या देशातील. तिला पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्या संघटनेचे संस्थापक आहेत सफीना हुसेन. त्याची स्थापना केलेली आहे त्यांनी 2007 मध्ये, ती राजस्थान या राज्यामध्ये. त्यानंतर त्याचे कार्य काय आहे? ही संस्था ग्रामीण आणि वंचित भागातील मुलींच्या शिक्षणासाठी काम करते. तसेच सांस्कृतिक रूढी आणि निरक्षरता यांना दूर करण्याचा प्रयत्न करत असते.
हे संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर त्यांचे वैशिष्ट्य काय आहे, तर ती रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारी ही पहिली भारतीय संस्था ठरली आहे. आजपर्यंत आपण व्यक्तींना पुरस्कार दिलेला पाहिला आहे, 55 व्यक्तींना असं आपण पाहिलेलं आहे. परंतु 2025 मध्ये ग्रॅज्युएट गर्ल ही NGO संस्था आहे, तर संस्थेला पुरस्कार रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारी ही पहिली संस्था ठरली आहे, जी की राजस्थान मध्ये आहे. तिची स्थापना 2007 मध्ये झालेली आहे आणि तिचे संस्थापक आहेत सफीना हुसेन. हे आपण पाठच करून ठेवा मित्रांनो. त्यानंतर आपण पुढील देखील पाहणार आहोत. ह्याच विषयी असाच महत्वाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे का, तर पहिला महाराष्ट्रीयन पुरस्कार आपल्याला विचारला जाईल की महाराष्ट्रीयन पुरस्कार कोणाला मिळाले आहे. पहिला महाराष्ट्रीयन कोण होते, तर ॲनी रॉबर्टसन आहेत. त्यांना 1961 मध्ये भेटलेला आहे. त्यानंतर आपण पुढचं देखील पाहणार आहोत की असाच महत्वाचा मुद्दा असेल. या प्रकारे मित्रांनो आपण रॅमन मॅगसेसे पुरस्काराविषयी परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आता आपण पुढचं पाहणार आहोत. असेच पुरस्कार आणि त्यांचे क्षेत्र आणि त्यांना त्या पुरस्कारासाठी जी धनराशी दिली जाते, जी रक्कम रुपये असते, ती आपण किती देणार आहेत, किती देतात आणि त्याचे क्षेत्र कोणते आहे, तो पुरस्कार कोणता आहे, हे आपण पाहणार आहोत. चला आपण पाहूयात. नोबेल पारितोषिक. नोबेल पुरस्कार यास कशासाठी दिला जातो, साहित्य, चिकित्सा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच शांतीसाठी 1901 पासून शांतीसाठी पुरस्कार द्यायला सुरुवात केली. त्यानंतर अर्थशास्त्र हा 1969 पासून सुरुवात केलेला आहे. तसेच हे त्याचे किती रुपयामध्ये भेटले जाते, तर नोबेल पारितोषिक आहे 7 मिलियन स्वीडिश क्रोनर अशी तेवढी रक्कम आहे. त्यानंतर आहे पुलित्झर पुरस्कार म्हणून. पुलित्झर पुरस्कार पत्रकारितेच्या क्षेत्रातली सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. तो 1917 पासून दिला जातो. त्याची किंमत आहे, त्याची धनराशी आहे $10,000 इतकी. त्यानंतर ऑस्कर पुरस्कार येतो. ऑस्कर पुरस्कार कशासाठी दिला जातो, त्या आहे चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे. तो दिला जातो 1929 पासून. त्याला एक आपण काल पाहिलं होतं, ऑस्कर पुरस्कारामध्ये काय दिले जाते, तर एक प्रतिमा दिली जाते. ती प्रतिमा काळ्या मेटलची बनलेली असते, त्यावर सोन्याचा पापुद्रा लागलेला असतो. अशी त्याची प्रतिमा आहे. कशाची आहे, ऑस्कर पुरस्काराची. त्यानंतर दुसरा आहे मॅन बुकर पुरस्कार. मॅन बुकर पुरस्कार कशाला दिला जातो, तो आहे साहित्य क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो, साहित्यकाराला दिला जातो. तो 1969 मध्ये सुरुवात झाली. त्याची राशी आहे 60,000 पौंड, 60,000 पौंड, लक्षात ठेवा. त्यानंतर कलिंग पुरस्कार म्हणून आहे. कलिंग पुरस्कार कशासाठी दिला जातो, विज्ञान क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्यासाठी दिला जातो. तो दिला जातो 1952 पासून त्याची सुरुवात आहे आणि त्याची रक्कम आहे 1,000 पौंड एवढी आहे. त्यानंतर ग्रॅमी पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार कशासाठी दिला जातो, तर संगीत क्षेत्रासाठी ग्रॅमी पुरस्कार दिला जातो. तो 1958 पासून त्याची सुरुवात केलेली आहे. तर आता पुढचा आहे भारतरत्न. भारतरत्न हा पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान या क्षेत्रामध्ये विशिष्ट सेवा तसेच आपल्या लोकांची आणि जनसेवेची सेवा करणाऱ्या लोकांना भारतरत्न दिला जातो. त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार कशाशी संबंधित आहे, तर तो आहे चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे. त्याची सुरुवात 1969 पासून द्यायला सुरुवात झाली. त्यामध्ये त्या पुरस्काराचं स्वरूप आहे सुवर्णाचं कमळ आणि सुवर्णकमळ आणि 10 लाख रुपये असं दादासाहेब फाळके पुरस्काराचं स्वरूप आहे. त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार आहे. ज्ञानपीठ पुरस्काराला साहित्याच्या क्षेत्रामध्ये दिला जाते. ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो. त्याची सुरुवात 1965 पासून सुरुवात झाली आणि त्याची धनराशी आहे 11 लाख रुपये. त्यानंतर रॅमन मॅगसेसे पुरस्कार आपण आत्ताच पाहिलंय, फार महत्वाचा आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार त्या कशासाठी दिला जातो, सरकारी सेवा, जनसेवा, पत्रकारिता, त्यानंतर साहित्य, संचार, आंतरराष्ट्रीय समझोता करणे यासाठी हा पुरस्कार दिला जातो. तो 5 क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे रॅमन मॅगसेसे. तर त्याचे आपण पाहिले 5 क्षेत्रासाठी दिला जातो. त्याची सुरुवात 1958 पासून झाली. त्यानंतर त्याची धनराशी आहे $50,000. त्यानंतर 2001 पासून त्यांनी नेतृत्व क्षेत्रामध्ये देखील
पुरस्कार द्यायला सुरुवात केलेली आहे. आता त्याच्या पुढे आहे सरस्वती सन्मान नावाचा पुरस्कार. तो कशासाठी दिला जातो? साहित्य क्षेत्रामध्ये उच्च लेवलचं काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. तो 1991 पासून सुरुवात आहे त्याची, आणि त्याची धनराशी आहे 5 लाख रुपये. लक्षात ठेवा, सरस्वती सन्मान पुरस्कार साहित्य क्षेत्रात दिला जातो. 1991 पासून सुरुवात आहे आणि त्याची 5 लाख धनराशी आहे. त्यानंतर वाचस्पती पुरस्कार म्हणून आहे. तो कशासाठी दिला जातो? संस्कृत साहित्यामध्ये उत्कृष्ट योगदान दिल्या जाणाऱ्या व्यक्तींना तो वाचस्पती पुरस्कार नावाने दिला जातो. त्याची सुरुवात 1992 पासून सुरुवात आहे. त्याची धनराशी आहे 1 लाख रुपये. त्यानंतर शंकर पुरस्कार येतो. शंकर पुरस्कार कशाला दिला जातो? तर भारतीय दर्शन, संस्कृती तसेच कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना किंवा संस्थांना हा शंकर पुरस्कार दिला जातो आणि त्याची धनराशी आहे 1.5 लाख रुपये. त्यानंतर व्यास सन्मान पुरस्कार आहे. व्यास सन्मान या नावाने ते साहित्य क्षेत्रामध्ये दिले जाते. त्यानंतर कबीर पुरस्कार आहे. ते सामाजिक सद्भावना क्षेत्रामध्ये जे काम करणारे व्यक्ती असतात, संस्था असतात, त्यांना तो पुरस्कार दिला जातो. कोणता? कबीर पुरस्कार, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यासाठी. त्यानंतर ध्यानचंद पुरस्कार आहे. ध्यानचंद पुरस्कार खेळामध्ये जीवनभर म्हणजे आजीवन असणारे ते जे पुरस्कार आहे आजीवनसाठी दिला जातो. त्याची धनराशी आहे 5 लाख रुपये. त्यानंतर भटनागर पुरस्कार आहे. भटनागर पुरस्कार कशासाठी दिला जातो? तर विज्ञान क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्यांना तसेच नवनवीन शोध लावणाऱ्या व्यक्तींना किंवा संस्थेला तो पुरस्कार दिला जातो भटनागर या नावाने. तर त्याची सुरुवात आहे 1957 पासून. त्यानंतर त्याची राशी आहे 2 लाख रुपये. चला आता पुढे पाहूयात धन्वंतरी पुरस्कार. हा पुरस्कार कशासाठी दिला जातो? तर चिकित्सा म्हणजेच आपले मेडिकल. धन्वंतरी हा पुरस्कार मेडिकल या संबंधित आहे. लक्षात ठेवा. तर त्याची सुरुवात आहे 1971 पासून हा पुरस्कार धन्वंतरी पुरस्कार दिला जातो. पुढे बघूयात आपण बोरलॉग पुरस्कार आहे. बोरलॉग पुरस्कार कशासाठी दिला जातो? तर कृषी तसेच त्याचे जे विविध बियाणे असतात त्याचं उल्लेखनीय योगदान जे असतं, संशोधन केल्या जाते बियाणांचं. आपण पाहतो की गहू, आपले तांदूळ, ज्वारी, विविध असे कृषीशी जे कापूस असेल, सोयाबीन असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पिकावर संशोधन केल्या जाते. त्याचा शोध लावला जाते. त्याचे नवीन बियाणे शोधले जातात. त्याचे संकरित बियाणे शोधले जातात. अशा विविध क्षेत्राच्या कृषी क्षेत्राशी काम करणाऱ्या व्यक्तींना तसेच संस्थेला हा पुरस्कार बोरलॉग पुरस्कार या नावाने दिला जातो. त्यानंतर BC रॉय पुरस्कार म्हणून आहे. BC रॉय. लक्षात ठेवा, BC रॉय हा पुरस्कार मेडिकल क्षेत्रासाठी संबंधित आहे. तो मेडिकल मध्ये संशोधन तसेच वेगवेगळे शोध लावणं यासाठी हा पुरस्कार BC रॉय पुरस्कार म्हणून दिला जातो. अशा प्रकारे हे पुरस्काराचं स्वरूप, त्याची राशी, धनराशी किती असते आणि प्रमुख ते पुरस्कार कोणता होता हे आपण पाहिलेलं आहे. तर आपण नोट्स काढत चला आणि आपण ते पाठच करून ठेवा की हे संबंधित असल्या कारणाने आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं असते. त्यामुळं रिवाइज करत राहा, सोबत त्याला पाठ करत राहा आणि निरंतर हे चालू असू द्या. चला आता आपण पुढचा बघू पॉइंट. तर पाहू आपण मॅन बुकर पुरस्कार. मॅन बुकर पुरस्कार ची सुरुवात होते मित्रांनो. हा पुरस्कार पहिल्यांदा 1969 मध्ये देण्यात आला. त्यानंतर त्याचं उद्दिष्ट काय होते मॅन बुकर पुरस्काराचं? तर त्याचे उद्दिष्ट होते इंग्रजी भाषेत लिहिलेल्या आणि उत्कृष्ट साहित्यिक कृतींना प्रोत्साहन देणे. हा या पुरस्काराचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामध्ये इंग्रजी भाषेत लिहिलेल्या कथा असतात, त्याच्यासाठी दिला जातो. त्यानंतर विजेत्याला मिळणारे फायदे काय असतात त्याचे? तर विजेत्याला मोठी रक्कम मिळते. ती आपण आत्ताच पाहिलेली आहे की मॅन बुकर पुरस्काराला साहित्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना ती 60,000 पाउंड इतकी त्यांना आर्थिक रक्कम दिली जाते, त्यांना रोख रक्कम दिली जाते. त्यानंतर तशा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी आणि पुस्तकांच्या विक्रीत त्यांना लक्षणीय वाढ होत असते. हे पुस्तक लिहिल्यानंतर, असे पुरस्कार मिळाल्याच्या नंतर. त्यानंतर पात्रता काय असते? तर युनायटेड किंगडम किंवा आयर्लंड मध्ये प्रकाशित झालेल्या इंग्रजी भाषेतील कादंबरी या पुरस्कारासाठी पात्र ठरते. लक्षात ठेवा, मॅन बुकर पुरस्कार मिळवण्यासाठी ते
युनायटेड किंगडम किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या इंग्रजी भाषेतील कादंबरी या पुरस्कारासाठी पात्र ठरते. हे पात्रतेचा तिचा निकष आहे. अशा प्रकारे आपण पाहू आता की कोणाद्वारे दिला जातो. ते पुरस्कार दिला जातो बुकर कंपनी आणि ब्रिटिश प्रकाशन संघ द्वारा. या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर पुढचा आहे, आता आपण पाहू भारतातील योगदान काय आहे त्यामध्ये. तर मॅन बुकर पुरस्कारासाठी भारतीय विजेते आहेत. त्यामध्ये महत्वाचे आपण पाहणार आहोत. अनेक भारतीय लेखक या पुरस्काराने सन्मानित झाले आहेत आजपर्यंत. त्यामध्ये अरुंधती रॉय आहेत. त्यांना 1997 मध्ये अरुंधती रॉय यांना हा पुरस्कार मिळाला. किरण देसाई, अरविंद अडिया, त्यानंतर गीतांजली श्री यांचा यामध्ये समावेश होतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2005 मध्ये सुरू करण्यात आला. तो इंग्रजी अनुवादित आणि युनायटेड किंगडम किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांना दिला जातो. गीतांजली श्री आणि डेझी रॉकवेल यांना 2012 मध्ये टॉम्ब ऑफ सँड या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला होता. अशा प्रकारे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर आता भारतीय वंशाचे पाहू आपण. पहिला भारतीय वंशाला किंवा भारताला कोणाला मिळाला आहे, तर VS नॉयपॉल हे मॅन बुकर पुरस्कार जिंकणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती होते. त्यानंतर अरुंधती रॉय यांना आपण आताच पाहिलं. अरुंधती रॉय यांना कधी मिळालेला आहे, तर त्यांना मिळालेला आहे अरुंधती रॉय 1997 रोजी मिळालेला आहे, आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपण पाहिले आता भारतातील पहिला भारतीय वंशाला मिळाला कोणाला, VS नॉयपॉल यांना. त्यानंतर अरुंधती रॉय. अशा प्रकारे पुढचा आजपर्यंत आपल्या भारतीयांना 4 पुरस्कार मिळाले आहेत. चौथ्यांदा म्हणजे 4 पुरस्काराचे कोण कोण आहेत बघू आपण. सलमान रश्दी, अरुंधती रॉय, किरण देसाई यांच्यानंतर द व्हाईट टायगर या नावाने आपल्या पहिल्याच कादंबरीसाठी बुकर पुरस्कार मिळवणारे अरविंद अडिया हे चौथे भारतीय वंशाचे लेखक ठरले आहेत. तर आपल्याकडे आता पाहिले आपण मॅन बुकर पुरस्कार 4 मिळालेला आहे आणि सगळ्यात शेवटी कोणाला अरविंद अडिया यांना मिळाला आहे द व्हाईट टायगर या त्यांच्या कादंबरीसाठी. आता पाहू आपण पुढचा पुरस्कार कोणता आहे. तर विजेत्याचे पुरस्कार घोषणा सोमवारी 10 नोव्हेंबर 2025 रोजी लंडन मधील ओल्ड बिलिंगगेट येथे एका समारंभात होईल अशी घोषणा मॅन बुकर पुरस्कार प्राइजच्या चॅनलवर त्यांनी केलेली आहे. ते कुठं होणार आहे, 10 नोव्हेंबर 2025 ला लंडन मधील ओल्ड बिलिंगगेट येथे मॅन बुकर पुरस्काराचे समारंभ भरणार आहे, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या भारतीय लोकांना मॅन बुकर पुरस्कार 8 लोकांना मिळालेला आहे, हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की VS नॉयपॉल यांना 1971 साली भेटलेला आहे. कशासाठी, इन द फ्री टेस्ट या पुस्तकासाठी. सलमान रश्दी यांना मिडनाईट चिल्ड्रन या कादंबरीसाठी भेटलेला आहे 1981, म्हणजे 10 वर्षानंतर, लक्षात ठेवा असं. त्यानंतर अरुंधती रॉय यांना द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीसाठी मिळालेला आहे, त्यांना मिळाला 1997 रोजी. किरण देसाई यांना द इव्हेरिटेन्स ऑफ लॉस या कादंबरीसाठी भेटला 2006 साली. त्यानंतर अरविंद अडिगा यांना भेटलेला आहे व्हाईट टायगर या नावाने या कादंबरीला 2008 रोजी. तर अशा प्रकारे आपण मॅन बुकर पुरस्कार कोणाकोणाला मिळालेले आहेत, त्याचे स्वरूप काय आहे, त्याचे वर्ष काय आहेत, त्यानंतर त्यांना कोणत्या पुस्तकासाठी किंवा कोणत्या कादंबरीसाठी मिळालेलं आहे हे देखील आपण परिपूर्ण पाहिले आहे. चला तर आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. अशाच प्रकारे एकदम इंटरेस्टेड आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला पाठच होईल, असेच रिपीट करून तुम्हाला परत ते बोलून पाठ होतील. तुमच्या कानावर ते आल्याशिवाय ते होणार नाहीत, म्हणून आम्ही परत बोलून दाखवत आहोत. त्यामुळे आपण त्याचा अभ्यास करावा, त्याच्या नोट्स काढाव्यात आणि पुढील आपल्या परीक्षेसाठी त्याचा वापर करून घ्यावा. अशा प्रकारे मित्रांनो आपण पुढील लेक्चरमध्ये असेच महत्वाचे पुरस्कार पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आपलं आरंभा MPSC अकादमी नावाचं YouTube चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. त्यानंतर आपलं इंस्टाग्राम ID आहे आरंभा MPSC अकादमी नावाने. त्यानंतर फेसबुक अकाउंट आहे. ह्या सर्वांना आपण सोशल मीडिया हँडलला आपण फॉलो करावं, सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करावं. चला मित्रांनो, धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा.